असा 4 टर्म लगातार अन्याय झाल्यामुळे रागातून म्हणा किंवा शेवटी माणसाला एक इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही तर माणूस शेवटी संयम हरवून टाकतो. बरोबर. आणि त्या वेळेमध्ये माझ्या वडिलांनी 80 नगरसेवक काँग्रेसचे असताना, विलास वाडेकर सलग 3 टर्म नगरसेवक असताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून भारतीय जनता पक्षाचं काम केलं. ते आमच्या डोळ्यात डोळे घालत नव्हते, कारण आमच्या वडिलांचा पहिल्यापासून दरारा होता, त्यांच्याकडे प्रचंड लोक होती. त्याच्यानंतर मग मी 2018ला भाजपमध्ये आलो. 18 ते 25 मी सातत्याने भाजपमध्ये काम करतोय. अण्णांच्या इलेक्शनला दंगेकरांना मी खूप अंगावर घेतलं होतं. मी राजकारणात अंगावर घ्यायचं, मला काय, मी कुणाला घाबरत नाही काय, कारण की मी काय खोटं केलंच नाहीये. बरोबर. जर समोरून जर आरोप येत असेल तर आपण उत्तर द्यायचं. आपण खोटं नाही तर घाबरायचं का? माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत, मी भाजपमध्ये, मी वडिलांसमोर लढतो. मी 10/10च्या खोलीतून आलो. आज मी वेल सेट झालो. माझ्याकडे 1 रुपया नसताना आज मी त्या ठिकाणी फायनान्शियल प्रगती केली, सामाजिक प्रगती केली. आम्ही जे काही SRA केली ती SRA होणारच नाही अशा पुणे महापालिकेच्या मोठमोठ्या नगरसेवकांनी आमच्या वडिलांबरोबर पैसा लावले होते. आज पुणे महानगरपालिकेच्या अख्ख्या जेवढ्या SRA झाल्या त्या सगळ्या SRA एक बाजूला आणि आमची SRA एक बाजूला. पुण्यातले नामवंत डॉक्टर, पुण्यातले नामवंत फूड, आज प्रसादालय हॉटेल आमच्या इकडे आहे. आज पिझ्झा हट, मी जिथं झोपडपट्टीमध्ये राहत होतो, मी माझ्या घराच्या इथं पिझ्झा हट इंटरनॅशनल ब्रँड आणला. तेव्हा तर विलास वाडेकरांनी आम्हाला 4 टर्म येड्यात काढलं. नाही तर झोपडपट्टीमधल्या राहणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशी संधी मिळत नाही. त्याचं मी सोनं केलं. बरोबर. बरं, मग आपलं सोनं झालं तर आपण लोकांचं बी सोनं करू. गणपती मंदिर त्या ठिकाणी आम्ही मानतोय. हे राजकारण म्हणून नाही करत आहे. मागच्या काळात काही इलेक्शन नव्हती, मला काही आमदारकी लढायची नव्हती, कॉर्पोरेशनची बिन नाही. पण हे मी काम का केलं तर माझी जबाबदारी होती. माझ्या वडिलांनंतर माझं काहीतरी काम बनत होतं. कुठली दादागिरी चालू देत नाही ना चालू देणार आहे. कारण की आता सगळ्या पोरांना काय वाटतं की इमिजिएटली मोठं व्हायचंय. बरोबर. त्यांना एका दिवसात नगरसेवक व्हायचे, कमी वेळात. त्यांना एका दिवसात बिझनेसमॅन व्हायचंय, त्यांना एका दिवसात आमदार व्हायचंय. झोपडपट्टीमधल्या प्रत्येकाला वाटतं निलेश चव्हाण व्हावं. पण निलेश चव्हाण हायकोर्टात लढला. निलेश चव्हाणनी वादावादी केली. निलेश चव्हाणनी महापालिकेमध्ये 10 वर्ष घालवली. निलेश चव्हाणकडे 1 रुपया नसताना तो लढाई करत होता. इलेक्शन आलंय म्हणून इलेक्शनच्या तोंडावरती करताय का? मी पब्लिकसाठी इव्हेंट करायला लागलो. मी 1 रुपया कोणाकडून घेत नाही. जे गोरगरिबांना दादागिरी करायची, आपली नावं लावायची, आपले फोटो लावायचे, आपल्या बरोबरच्या तरुण पिढीला पण बिघडवायचं, हे राजकारण करणारा मी माणूस नाही. 4 वर्ष तुमची कामं करा आणि 1 वर्ष फक्त इव्हेंट्स करा. जे बाकीचे करतात. बरोबर. तो आदर्श घेऊन मला काम करायचंच नाहीये ना. तर दहंडी केली, मिरवणुकीत आपण वेळे वाकडं नसलो की आपण नगरसेवक होतो. 10-15 लोकांना गाडीवर घेऊन फिरलो की आपण नगरसेवक होतो. मी आता 5-7 वर्ष करतोय. मग अशा लोकांना संधी नाही भेटणार तर मग संधी बाहेरच्या लोकांना जर तुम्ही दिली, मग आम्ही काय शतरंज उचलणार का?